Hello students, standard 9th subject English 3.2 the fall of Troy we are going to learn, and we have finished part first and we have solved all the activities given below the lesson. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी इंग्रजी विषय आपण पाहतोय. 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय यामधील पहिला भाग आपण संपवलेला आहे. याच्यावरचा जो स्वाध्याय आहे तोही आपण लिहून पूर्ण केलेला आहे. आता आपण या धड्यामधला द फॉल ऑफ ट्रॉय मधला पार्ट सेकंड हा पाहणार आहोत. बघा, पार्ट सेकंड. ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन नॉट बाय फोर्स बट बाय ए ट्रिक. इट वॉज द कनिंग ओडिसस who fought of a plan to obtain the victory. बघा, ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन नॉट बाय फोर्स. आता शेवटी 10 वर्षांनंतर ट्रॉय शहर हे जिंकण्यात आलं, पण कसं? बाय द ट्रिक. ट्रिक म्हणजे युक्ती, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, धूर्तपणानं फसवून हे शहर जे आहे ताब्यात घेण्यात आलं. ओडिसस who thought of a plan to obtain the victory. आणि हा जो विजय मिळवला तो ओडिसस याच्या विचारानं हा विजय जो आहे मिळवलेला होता. बघा, काय ट्रिक केली त्यांनी, आता काय त्यांनी युक्ती केली आणि ते शहर मिळवलं. बघा, लेट अस बिल्ड ए ग्रेट वुडन हॉर्स ही सेट. आता ओडिसस म्हणतोय की आपण काय करूया, एक मोठा घोडा लाकडाचा तयार करूया. वुडन हॉर्स, आपण एक लाकडाचा मोठा घोडा तयार करू, बांधू. बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड. आणि एवढा मोठा आपण घोडा बांधायचा, तयार करायचा की त्याच्यामध्ये आपल्याला आपली माणसं, आपली सैनिक लपवता यावे. अँड लेट सम ऑफ आवर बेस्ट फायटर हाईड इन द हॉर्स. आणि आपल्या सैन्यांमध्ये जे काही शूर धाडसी योद्धे आहेत, ह्या काही योद्ध्यांना आपण त्याच्यामध्ये लपवून ठेवायचं, हाईड, लपवणे. देन लेट अस बर्न आवर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन आवर शिप्स. आणि आपण काय करायचं, आपली तंबू वगैरे सगळे जाळून टाकायचे आणि आपण त्यांना जहाजामधून माघारी चाललो आहे आपल्या आपल्या गावी, आपल्या आपल्या राज्यात, हे त्यांना दिसावं, दाखवायचं. त्यांना आपले टेंट पण सगळे, तंबू वगैरे जाळून टाकायचे आणि त्यांना असं दाखवायचं की आता आम्ही वेढा तोडलाय, आम्ही आता माघारी चाललो आहे कंटाळून. देन लेट अस बर्न आवर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन आवर शिप्स बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे वी विल रिटर्न इन द नाईट. पण आपण काय करणार, दिवसा त्यांना असं दाखवणार की आपण गेलो आहे, पण आपण जाणार नाही, काय अंतरावर जाणार, आपण थांबणार आणि रात्री परत माघारी येणार. बट वी विल रिटर्न इन द नाईट व्हेन द ट्रोजन्स आर अस्लीप. आणि जेव्हा ट्रोजन्स लोक झोपलेले असतील तेव्हा वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. आणि मग ज्यावेळेस ते झोपतील त्यावेळेस आपण आक्रमण करणार, अटॅक करणार, अँड द सिटी अँड बर्न, आणि ते शहर पूर्ण आपण जाळून टाकू आणि सगळ्यांना मारून टाकू, किल. द ग्रीक लीडर डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाईस ऑफ द वाईज ओडिसस. सर्व ग्रीकच्या लीडर्सनी, नेत्यांनी असं ठरवलं की हा खूप हुशार, म्हणजे ग्रीकमधला खूप हुशार असा मनुष्य होता, युद्धनीतीमध्ये खूप तज्ज्ञ होता. त्या ओडिससचं सर्वांनी ऐकायचं ठरवलं आणि त्याचं आदेश पाळायचं ठरवलं. सो ए ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय ए स्किलफुल इंजिनियर. आता लाकडाचे बांधकाम करणारे किंवा लाकडांचं डिझाईन बनवणारे जे इंजिनियर्स होते, स्किलफुल, कौशल्यपूर्ण इंजिनियर होते, ते आपल्या कामाला लागले. कशाला? घोडं बनवायला, मोठं घोडं तयार करायचं होतं. अँड द ग्रेटेस्ट हिरोज. आणि त्याच्यामध्ये जे योद्धा आहेत, त्यांचे शूर योद्धा जे आहेत ग्रीकचे, मिलनस, ओडिसस हिमसेल्फ अँड ऑदर्स इंटर्ड इट. आणि बाकीचे जे काही शूर योद्धा, धाडशी योद्धा त्यांच्यातले होते ते सगळे त्याच्यामध्ये लपवण्यात आले. द लास्ट मॅन टू गो इन बिईंग द आर्किटेक्ट हिमसेल्फ हू न्यू द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स. आणि त्याच्यामध्ये तो जो आर्किटेक्ट होता त्यांनी जे हे घोडं बांधण्याचं काम केलेलं होतं,
तो स्किलफुल म्हणजे खूप कौशल्यपूर्ण असं त्याची रचना केलेली होती. आणि त्या इंजिनियरलाच फक्त माहीत होतं, त्या आर्किटेक्टरला फक्त माहीत होतं की ह्याला एंट्रन्स, ह्या घोड्याचं जे प्रवेशद्वार आहे हे कुठं आहे ते दिसून दिलं नाही त्यांनी. म्हणजे हे एक असं गिफ्ट दिल्यासारखं एक मोठं घोडं त्यांनी तयार करून ठेवलं होतं की जेणेकरून हे ट्रोजन्ससाठी गिफ्ट दिलं आहे असं म्हणून त्यांनी. पण त्याला एक दरवाजा पण होता. त्या दरवाजातून म्हणजे हा दरवाजा कुठून उघडला जायचा ते फक्त तिथल्या इंजिनियरलाच, आर्किटेक्चरलाच माहीत होतं, बाकी कोणाला माहिती नव्हतं. आणि तो आर्किटेक्चरसुद्धा त्यामध्ये लपलेला होता. दॅट इव्हिनिंग द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स अँड सेल्ड अवे इन देअर शिप्स. त्या दिवशी संध्याकाळी काय झालं, ग्रीक लोकांनी आपले टेंट जाळले आणि दूर आपल्या जहाजामध्ये बसून निघून गेल्याचं त्यांनी म्हणजे नाटक केलं. बट दे डिड नॉट गो अवे व्हेरी फार. पण ते खूप लांब गेले नाहीत. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्यू द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्यू द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. आणि एकच मनुष्य त्या ठिकाणी फक्त थांबलेला होता की ह्याने जर परवानगी दिली तर ते जे घोडं आहे ते घोडं आतमध्ये ट्रोजन शहरामध्ये नेण्यासाठी एक माणूस त्या ठिकाणी ठेवलेला होता. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप. दुसऱ्या दिवशी ट्रोजन लोक उठली, एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. मागच्या 10 वर्षापासून त्यांचा हाच कार्यक्रम चालू होता, उठायचं आणि सकाळी लढायला सुरुवात करायची, संध्याकाळी लढाई संपवायची, परत माघारी टेंटमध्ये यायचं, किल्ल्यामध्ये यायचं, आपल्या शहरामध्ये यायचं. त्यासाठी लढण्यासाठी हे लोक उठले आणि लढाईची तयारी करायला लागले. व्हॉट डिलाईट अँड सरप्राईज दे फेल्ट ॲट द साईट दे सॉ ऑन द सीशोर आउटसाईड द वॉल्स. आणि त्यांनी भिंतीतून पलीकडे बघितलं तर त्यांना आश्चर्य आणि आनंद वाटला की कुणीही त्या ठिकाणी दिसत नव्हतं. इट सीम्ड दॅट द लॉंग सेज वॉज ओव्हर ॲट लास्ट. त्यांना असं पाहायला मिळालं की 10 वर्ष असलेला हा काय म्हणतात त्याला, वेढा, हा जो वेढा आहे 10 वर्ष पडलेला किल्ल्याला, तो आता त्यांनी उठवला का काय असं चित्र त्यांना दिसायला लागलं. द टेंट्स हॅड बीन बर्न्ड. तंबू जाळून टाकलेले होते. द शोअर वॉज डेझर्टेड. समुद्राची जी म्हणजे काठ होता, समुद्र किनारा जो होता जिथे ह्यांनी टेंट टाकलेले होते तिथं राहत होते, हे ते समुद्र किनारा सगळा डेझर्टेड होता, म्हणजे कुणीही मनुष्यवस्ती त्या ठिकाणी नव्हती. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. आणि ग्रीक लोकांचे सगळे जहाजं हे निघून गेलेली होती. इट इज ए पीस ॲट लास्ट दे क्राईड. आणि ते ओरडले की आपल्याला आता शांतता मिळाली. and opened wide their gates and came out in large numbers on the plain, glad to be free again to go where they pleased. आणि त्यांना खूप आनंद झाला. 10 वर्ष बंदिस्त असलेली लोक आता कोण नाही बाहेर मारल्यानंतर ह्यांना आनंद झाला आणि हे ओरडतच गोंधळ घालतच गेट उघडले आणि बाहेर आले की त्यांना वाटलं आता ही सगळी मंडळी गेली, आता आपण कुठेही जायला, व्यापार करायला, उद्योग करायला आपण मोकळे आहोत, हा त्यांना आनंद झाला. Then they saw on the sands the huge wooden horse. आणि समुद्र किनाऱ्यावरती वाळूवरती त्यांनी बघितला की खूप मोठा लाकडी घोडा त्यांनी बनवून ठेवलेला. They gathered around it in astonishment. आणि आश्चर्यानं ते त्या घोड्याच्या भोवती जमा झाले. For it was indeed a wonderful piece of work. आणि त्या इंजिनियर्सनी, आर्किटेक्चरनी इतकं चांगलं ते बांधलेलं होतं की ह्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की इतकं मोठं आणि आकर्षक सुंदर असा घोडा या ठिकाणी त्यांनी ठेवून गेलेला आहे. ॲज दे वर वंडरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन बिल्ट. ते सगळे हा घोडा कसा बांधला असेल ह्या आश्चर्य बघत बसलेले होते. अँड व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड. आणि त्यांनी हा घोडा इथं का ठेवला हेही त्यांना कळेना. दे फाउंड ए ग्रीक विथ हिज हँड्स अँड टाईट टुगेदर लाईंग अंडर इट. आणि तेवढ्यात त्यांनी एक ग्रीक माणसाचे हात बांधलेल्या अवस्थेमध्ये आणि तिथं पडलेल्या अवस्थेमध्ये एका ग्रीक माणसाला बघितलं. त्यांनी जाणून बुजून ह्याला सोडलं होतं तिथं. वेन द ट्रोजन्स ड्रॅग्ड हिम आउट. ट्रोजन्सने जेव्हा त्याला बघितलं त्यावेळेस घोड्या खालून त्याला बाहेर काढला.
द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन्ड ऑफ देम. आणि त्या माणसानं खूप घाबरल्याचं नाटक केलं. When he was commanded to tell them why the Greeks had gone and why they had left this horse behind and protected, he pretended to tremble very much and refused to speak. सुरुवातीला त्यानं खूप घाबरल्याचं नाटक केलं आणि काही बोलायचं नाकारलं. When at last they threatened to kill him, he spoke and told them this false tale. आणि ज्यावेळेस त्यांनी त्याला मारून टाकण्याची भाषा किंवा भीती दाखवली, ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुझं काय माहिती आम्हाला दिली नाही तर तुला आम्ही मारून टाकू, त्यावेळेस त्यानं खोटी कथा ही सांगितली. The Greeks are tired of the long war and have sailed away in their ships. आता त्यांनी सांगितलं खोटी स्टोरी ही त्याला सांगायला सांगितली होती. त्यानं ते सांगितली की ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लाँग वॉर, की खूप असं लांबलचक मोठं युद्ध लढून ग्रीक लोक वैतागलीत. अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स, आणि आपापले जहाजं घेऊन ते माघारी गेलेत. ही सेड तो म्हणाला. बट दे आर अफ्रेड ऑफ द लाँग वॉयेज होम टू, अँड सो दे हॅव मेड दिस हॉर्स अँड लेफ्ट इट ॲज अॅन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. म्हणजे हे सामान कुठं माघारी नेत बसायचं म्हणून त्यांनी त्याचं एक मोठं घोडं बनवलं आणि त्या समुद्र देवाला त्यांनी ऑफर करायचं, म्हणजे भेट द्यायचं किंवा आपण देवाला अर्पण करत नाही का, तसं त्याच्यासाठी त्यांनी हे घोडं बनवलेलं. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी अँड ऑफर मी ॲज ए सॅक्रिफाईस टू द सी गॉड. आणि त्यानं माझंही बली द्यायचा, त्या समुद्र देवाला माझाही बली देण्याचा प्रयत्न केला. बट आय एस्केप्ड अँड हाईड फ्रॉम देम. पण मी स्वतःची सुटका करून घेतली आणि या ठिकाणी लपून बसलो. बट वाय डीड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स, सम ऑफ द ट्रोजन्स आस्क्ड. आता त्यातली काही हुशार लोक जे ट्रोजन्समध्ये त्यांनी विचार करायला सुरुवात केली की बट व्हाय डीड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स, त्यांनी हे इतकं मोठं घोडं कशासाठी बनवलं असेल. अँड द कनिंग ग्रीक मेड धिस रिप्लाय, if they had made a smaller offering, you might have taken it into your city. Then the luck would have gone to the Trojans and not to the Greeks. That is why they made it too big to go inside your gates. बघा, आता काही लोकांनी प्रश्न असा उपस्थित केला, त्यांनी एवढं मोठं घोडं कशासाठी बनवलं असेल. मग त्यांनी त्या माणसाने काय सांगितलं की जर ह्यांनी लहान बनवलं असतं तर तुम्ही ते आतमध्ये तुमच्या शहरामध्ये घेऊन गेला असता, गेटमध्ये बसणार, गेटमध्ये बसतोय म्हणून त्याला तुम्ही लहान असता तर आतमध्ये घेऊन गेला असता. आणि त्यांना वाटत होतं की हे समुद्र देवासाठी आपण बनवून इथं ठेवायचे आणि मोठं ह्याच्यासाठी बनवलं की तुमच्या गेटमधनं ते जाऊ नये म्हणून गेटपेक्षा मोठं बनवलं. मग असं म्हटल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय बघा. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर धिस. आता ट्रोजन लोकांना आनंद वाटला. द ग्रीक्स हॅव गॉन, आता ग्रीक लोक गेलीत निघून. दे सेड, ते म्हणाले. अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी, आणि आता ह्या भिंतीची गरज आपल्याला राहिली नाही. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. चला आता भिंत पाडूया, त्याला एक मोठं छेद करूया आणि त्यातनं हे घोडं आतमध्ये शहरामध्ये घेऊन जाऊया. देअर वाईज प्रिस्ट वॉन्ट देम नॉट टू डू सो. आता त्यांचा जो धर्मगुरू होता त्या धर्मगुरूने सांगितलं की असं करू नका तुम्ही. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुइन अस. ही त्यांची युक्ती असू शकते, हा त्यांचा धूर्तपणा असू शकतो जे आपल्याला आपला नाश करल, आपला घात करल. ही सेड, यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. जर तुम्ही शहराच्या भिंती पाडल्या तर तुम्ही खूप मोठा धोका पत्करताय, तर असं करू नका म्हणून त्यांच्या तो जो प्रिस्ट आहे, तो जो धर्मगुरू आहे, त्यांनी सांगितलं. बट दे वेअर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. पण ते इतके त्यांना इतकी उत्कंठा होती या घोड्याविषयी आणि त्याला आत नेण्याची की त्या धर्मगुरूचं त्यांनी काही ऐकलं नाही. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. आणि ते
घोडं आतमध्ये नेण्यासाठी त्यांनी इतक्या मजबूत अशा असलेल्या भिंतीसुद्धा की ज्या संरक्षणासाठी त्या शहराच्या बांधलेल्या होत्या, ती भिंत त्यांनी स्वतःच पाडली. ऑल दॅट डे द ट्रोजन्स फिस्टेड अँड ड्रँक अँड सेलिब्रेटेड. आता खूप त्यांना आनंद झाला दिवसभर, ते भिंत पाडण्यामध्ये खूप आनंद झाला. दे ड्रँक, दारू बिरू भरपूर पिले. फिस्टेड, भरपूर मेजवान्या झाल्या, खाल्लं बिल्लं भरपूर, आनंद झाला. अँड सेलिब्रेटेड, आणि त्यांनी विजय साजरा केल्यासारखं त्या ठिकाणी दिवस तो साजरा केला. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स, त्यांचं हे साजरं करून झाल्यानंतर दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली. ते झोपण्यासाठी गेले आणि एक गाढ झोप झोपले, कारण भरपूर खाल्लेलं होतं, भरपूर दारू पिलेली होती, त्यामुळं आता यांना जाग येणार नव्हती लवकर. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. पण ह्या त्यांच्या आनंदापाठोपाठ खूप मोठा एक त्यांच्यासाठी काय, इट इज द नाईट ऑफ टेरर अँड डेथ, खूप भयानक अशी रात्र येणार होती आणि त्यांच्या मृत्यूची त्यांचा काळ हा येणाऱ्या रात्रीमध्ये येणार होता. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार. ग्रीक लोक जास्त लांब गेलेले नव्हते. ह्यांनी फक्त काय केलेलं होतं, नाटक केलेला होता, दिखावा केलेला होता लांब गेल्याचा. लांब गेलेले नव्हते ते, फक्त यांच्या डोळ्यापासून लांब गेलेले होते, पण माघार गेलेले नव्हते. ॲज सून ॲज दे वेअर हिडन बाय ॲन आयलंड, एका आयलंडच्या एक आयलंड म्हणजे काय असतं, बेट असतं, बेट, त्या बेटाच्या बाजूला जाऊन ते लपलेले होते. दे हॅड लोअर्ड देअर सेल्स, आणि त्यांची ती शिडा होत्या जहाजाच्या, ते शिडा त्यांनी खाली पाडल्या. अँड ड्रॉप्ड अँकर, आणि अँकर टाकला. अँकर असतो ना की जो शिपला होल्ड करून ठेवतो समुद्रामध्ये, एका ठिकाणी ठेवतो, त्याला अँकर म्हणायचं. अँड वेटेड फॉर द नाईट, आणि रात्रीची वाट बघू लागले. इन द डार्कनेस द फ्लीट सेल्ड बॅक, आणि रात्र झाल्यानंतर ते परत माघारी आले. अँड द लीडिंग शिप विच वॉज Agamemnon's bore a red light high on its mast. The Greek who was watching for the return of the fleet crept to the wooden horse and gave the signal. The side of the horse opened. The Greeks climbed out and opened the gates. The whole Greek army entered the sleeping city. Immediately the Greeks set a fire to houses and towers and places and began to burn and kill. बघा ज्या पद्धतीनं, तर मित्रांनो आता आपण आज या ठिकाणी थांबूयात. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, थँक्यू.